काका, देव अक्कल वाटत होता तेव्हा काय 90 घेऊन झोपले होते काय तुम्ही? 90 घेऊन नाही, हे तवायच्या बायकोचा मार खात बसला असेल. का रे, पेन घेऊन कम पळाला रे माझे? तो पेन चोरायला आम्ही काय भिकायला लागलोत का? लय पैशावाल्याच्या पोटचा आहे तर मग नवीन पेन आणि त्याच्या दुकानातून नवीनच आणतो. तुमच्यासारख्या हलकटाची घ्यायची गरज नाही आम्हाला. बर, आम्ही हलकट ना? तुझाच काय अंबानीच्याच पोटचा आहे? हा मग बागायदार आहे, लय पैसा आहे आपल्याकडे. बर बर, पाहिला तुमचा पैसा आम्ही चोरट्या भोकाच्या. रम्या, नासक्या, इज्जतीत बोल, चोर तो कुणाला म्हणतो? का रे गाबड्यांनो, दुसरीकडे जागा नाही का तुम्हाला भांडणं करायला? इथंच जागा आहे का? गपचीप बसू द्या ना जरा. ओ काका, ह्या नाण्यामुळे होतंय सगळं. याला माझे पेन चोरायची काय गरज होती? का रे नाण्या, दुसऱ्याची पेनं कशाला चोरीतो रे? ए काका का झोका, चोरट कुणाला म्हणतो रे? सांग का गावात की पुरी खेळायला येतो शाळेत म्हणून? अय नासक्या, काही पण जोडितो का रे? हा हा, खोटं बोलता काय? मग शाळेत काय काम आहे तुमचं? अरे गाबड्या, दुसरीच्या वर्गात माझं पोरग आहे शाळेत. हा हा, दुसरीच्या वर्गात आहे ना? मग इकडे 9वी 10वीच्या वर्गांकडे काय आहे तुमचं? अरे नाण्या, ह्यो काका पहिल्यापासूनच लपडे पाहिजे. आत्ता तर तुमचे भांडणं चालले होते, लगेच योग झाले का? हा मग, तुमच्यासारखे मध्ये नाक घुसाडायला लागले आम्हाला एक व्हावं लागेल ना. ओय काका, तुला वाटलं काय आम्ही भांडत बसतो? आम्ही लहानपणाचे लंगोटी यार आहेत. एकमेकावर संकट आलं ना लगेच आम्ही एक होतो. चालला मध्ये नाक खुपसायला लगेच. आम्ही आमचं काही करू, एकमेकाचे पेन चोरू नाही तर अख्खं दप्तर घेऊन जाऊ. अरे नासक्यांनो, भांडणं करायचे तर मग तिकडं लांब जाऊन करा ना. माझ्या कानात कशाला धिंगाणा घालता रे? काय म्हणले? कानात धिंगाणा नका घालू. अहो, रानात नेऊन नेऊ हाणतो ना आम्ही दोघं तुम्हाला. याला रानात नेऊन याच्या मानात बुक्की घालू आपण. का रे, शेफारले काय रे? मोठ्या माणसाला कसं बोला कळत नाही काय? हा हा हा, मोठे शाळेत येऊन पोरी छिडितो आणि दुसऱ्याला सांगतो मोठ्या माणसासंग नीट वागा. हे काका आहे ना, फक्त शरीरानेच वाढलाय, याला अजून अक्कलच नाही आली. होय हो काका, देव अक्कल वाटत होता तेव्हा काय 90 घेऊन झोपले होते काय तुम्ही? 90 घेऊन नाही, हे तवायच्या बायकोचा मार खात बसला असेल. बराबर, याची बायको याला झाडूनी खराट्यानी जी हातात येईन त्यानी हाणती. ओय ओय खेकड्यांनो, तुम्हाला काय करायचे रे माझ्या घरचं? आम्हाला काही करायची गरजच नाही, घरी गेलं की बराबर करते तुमची बायको. अरे रम्या, एकदा याला याच्या बायकोनी गरम भाकर वाढली, याला वाटलं आज पंचपाकवानच वाढलंय कस काय. याला शिळ्या तुकड्याशिवाय काहीच भेटत नाही रोज, त्याच्यामुळेच लुकडा पैलवान झालंय. बायको शिळ्या भाकरी देते खायला तेच लय झालं, नाही ते उपाशी ठेवायच्या गुणाचं आहे. रोज 90 पिऊन टांग होत, शाळेत त्रास देईन, कधी गावातल्या पोरांना त्रास देईन. थांबा, आता तुम्हाला त्रास देतो. आम्हाला त्रास द्यायला जर लागला ना, दात पाडून देत असतो हातात. आणि मी आहे ना, टंगड मोडून लंगड करीत असतो. आणि अजून मी कंबार मोडून तोंडाला डांबार लावित असतो. बर बर, नंतर बघतो तुम्हाला आता जरा. गेलं. चला आपलं पण. तर मंडळी, असेच नवनवीन कॉमेडी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गोल्डन मराठी कॉमेडी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.